पुण्यात काँग्रेस ठाकरेंच्या सेनेचा फॉर्म्युला ठरला अशी सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस 70 तर ठाकरेंची सेना 55 जागांवर लढणार अशी सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। पुण्यामध्ये आता या संदर्भातले अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, वृषाली, काँग्रेस आणि एकूण ठाकरे गट यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे, अर्थात काँग्रेस 70 जागांवरती ही निवडणूक लढवणार तर ठाकरे गट 55 जागांवरती ही निवडणूक लढवणार असल्याचं चर्चा सुरू झालेल्या आहेत। मात्र यामध्ये ज्या 55 जागा ठाकरे गटाला देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मनसेला ठाकरे गट आपल्यातून ज्या काही जागा देईल ते त्यांच्या दोघांमधलं ते सामंजस्य असणार आहे। मात्र आता जी प्रामुख्याने जो फॉर्म्युला ठरलेला आहे तो अर्थात काँग्रेस 70 जागांवरती लढणार। इतर ज्या उर्वरित जागा आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष जो महादेव जानकरांचा आहे त्यांना इतर जागा सोडण्यात येतील अशी देखील माहिती आता सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे। आणि काँग्रेसचा हाच प्रयत्न आहे की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला आपण सामोरं जाऊया। ज्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याशी देखील पुन्हा एकदा बोलणी ही सुरू झालेली आहे। त्यामुळे हा फॉर्म्युला कदाचित या पुढच्या काळात बदलण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।